हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं गार्डनिंग विथ सुवर्णा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपल्या भारतीय स्वयंपाकघरामध्ये तसेच आयुर्वेदामध्ये हळदीला खूप महत्त्व आहे। त्याचप्रमाणे प्लांटसाठी सुद्धा हळद ही खूप फायदेशीर आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे की बागकामामध्ये हळदीचा कसा उपयोग करायचा, त्याचप्रमाणे हळदीचे काय फायदे आहेत। हळद हे एक उत्तम स्वस्त असं नैसर्गिक खत आहे। हळदीमध्ये असलेल्या अँटीबॅक्टेरियल अँटीफंगल गुणधर्मामुळे कुंडीतील मातीमध्ये बुरशीची लागण होत नाही। त्याचप्रमाणे रोगांपासून प्लांटचं संरक्षण होतं आणि रोपांची वाढ सुद्धा चांगली होते। हळद हे एक उत्तम कीटकनाशक सुद्धा आहे। मुंग्या, पांढरी माशी किंवा इतर कीटक रोपांवर जर दिसत असतील तर कुंडीमध्ये आपण हळद पावडर भुरभुरू शकतो किंवा हळदीचं पाणी सुद्धा कुंडीमध्ये ओतू शकतो, त्यामुळे सुद्धा कीटक दूर होतात। बऱ्याच वेळा मुळे कुजल्यामुळे म्हणजे रूट रॉटमुळे सुद्धा प्लांट खराब होतं, तर हळदीचा वापर अशा प्रकारे कुंडीमध्ये केल्यामुळे प्लांटचं मुळं कुजण्यापासून रूट रॉटपासून प्रोटेक्शन होतं। महिन्यातून एकदा कुंडीमध्ये आपण अशी चमचाभर हळद मातीमध्ये मिक्स केल्यामुळे मातीची गुणवत्ता चांगली राहते, पोत चांगला राहतो, सुपीकता चांगली राहते। त्याचमुळे जे प्लांटची मुळं आहेत त्यांचा विकास सुद्धा चांगला होतो आणि प्लांट हे हिरवेगार आणि टवटवीत राहण्यासाठी मदत होते। महिन्यातून एकदा आपल्याला मध्यम ते मोठ्या आकाराच्या कुंड्यांमध्ये चमचाभर हळद आहे ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कुंडीमध्ये पाणी देऊन घ्यायचं आहे। कुंडीचा आकार जर खूप लहान असेल तर आपण अर्धा ते पाव चमचा हळद वापरू शकतो। हळद पावडर प्रमाणेच आपण हळदीचं पाणी सुद्धा वापरू शकतो। हळदीचं पाणी बनवण्यासाठी 1 लिटर पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद मिक्स करायची आहे आणि ते पाणी प्लांटला द्यायचं आहे। अशा पद्धतीने तयार केलेले हे पाणी आहे ते अँटीफंगल अँटीबॅक्टेरियल म्हणून काम करते। त्याचप्रमाणे अशा पद्धतीचं पाणी महिन्यातून एकदा आपण रोपांना दिल्यामुळे मुळांची वाढ चांगली होते, झाडाची कीटक आणि रोगांपासून सुद्धा संरक्षण होतं। त्याचप्रमाणे मातीची गुणवत्ता आहे ती सुद्धा चांगली राहते। परंतु हळदीचा वापर हे आपल्याला योग्य प्रमाणातच करायचा आहे, म्हणजे महिन्यातून एकदा आपण हळदीची पावडर किंवा हळदीचं पाणी प्लांटला द्यायचं आहे। कारण जास्त प्रमाणात जर आपण हळदीचा वापर प्लांटमध्ये केला तर मातीचा जो pH असतो त्यामध्ये बदल होऊ शकतो, त्यामुळे योग्य प्रमाणामध्ये कोणतीही गोष्ट ही नेहमी फायदेशीर असते। त्यामुळे महिन्यातून एकदा 1 चमचा हळद आपण कुंडीमध्ये मिक्स करायची आहे किंवा अशा पद्धतीचं पाणी तयार करून आपल्याला प्लांटला द्यायचं आहे। झाडाची छाटणी करताना, कटिंग करताना किंवा एखादी फांदी तुटली असेल तर अशा ठिकाणी आपण जर हळदीची पावडर किंवा हळदीच्या पावडरची पेस्ट लावली तर प्लांटचं बुरशीजन्य रोगांपासून प्रोटेक्शन होतं। अशा प्रकारे होम गार्डनिंगमध्ये हळदीचे अनेक फायदे आहेत। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि गार्डनिंग रिलेटेड असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।